नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. नूतन विद्यालय कल्याण आणि रोटरी क्लब ऑफ कल्याण यांच्या संयुक्त विद्यमानाने दुर्गे बांधणी कार्यशाळा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवरायांचे युनेस्को यादीतील 12 किल्ले नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारले असून समस्त कल्याणकरांसाठी प्रदर्शनासाठी खुले आहे. प्रदर्शन 16 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या दिवशी 4 ते 6 या वेळामध्ये कल्याणकरांसाठी हे प्रदर्शन खुले आहे. नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेश्मा सय्यद यांच्या संकल्पनेतून हे किल्ले उभारण्यात आले आहे. दरवर्षी आम्ही दीपोत्सव साजरा करतो. दीपोत्सवामध्ये गेल्या 4 वर्षापासून करोना जेव्हा होता तेव्हा गो बॅक करोना ही रांगोळी आम्ही केली होती. अभिजात मराठीच्या याच्यावर आपली मागच्या वर्षी रांगोळी केली गेली. त्यानंतर एक आता संघाचा 100वा वर्ष पूर्ण होतोय, त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही बरेच उपक्रम केले. आणि आता यावर्षी आपल्या हेरिटेजमध्ये युनेस्कोमध्ये आपले 12 किल्ले हेरिटेजमध्ये गेलेले आहेत. तर त्या अनुषंगाने असं वाटलं की विद्यार्थ्यांमध्ये आपल्या शिवरायांची महती वाढावी आणि त्यांच्याविषयीचं सगळं जी काही माहिती आहे ती किल्ल्यांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी म्हणून आम्ही एक इथे मार्गदर्शक होते, अरुण सपकाळे म्हणून रोटरियन आहेत ते. त्यांच्याबरोबरच निखिल चौधरी म्हणून एक रोटरियन आहेत. त्या दोघांनी विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिली आणि ट्रेनिंग दिल्यानंतर या ठिकाणी आम्ही हे किल्ले 2 दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केले. तर सर्व जे 12 किल्ले आपले युनेस्कोमध्ये गेलेले आहेत त्या सर्व 12 किल्ल्यांचं या ठिकाणी व्यवस्थित मांडणी विद्यार्थ्यांनी केली आणि त्या मांडणीनुसार त्याची माहिती सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थितपणे ती दिली गेली आणि मुलांनाही त्याच्यामध्ये खूप आनंद झाला किल्ले साकारताना की प्रत्यक्षात आपण शिवरायांबरोबरच आपण आहोत आणि आपण मावळे आहोत त्यांचे, अशा आविर्भावाने ते काम करत होते आणि आपणच हा किल्ला बनवला आहे असं त्यांना खूप आनंद झाला. बरं, किल्ले उभारणीसाठी साधारणतः कोणी कोणी सहकार्य केले? किल्ले उभारणीसाठी तसं बघितलं तर आम्ही जी माती आणली तर ती माती आमचे रोटरियन मिलिंद कुलकर्णी आहेत, ते प्रांतपाल आहेत, माजी प्रांतपाल, त्यांनी मदत केली. त्याच्यानंतर रोटरियन दीपक पटेल यांनी मदत केली. अजून रोटरियन अरुण सपकाळे यांनी मदत केली. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये 60 ते 70% जे काही डिओशन आहे सर्व मिळवण्याचं ते मीच मेहनतीने या ठिकाणी आणलं की विद्यार्थ्यांना एक अनुभव देण्यासाठी. बरं, ह्यामध्ये साधारणतः किती विद्यार्थी सहभागी झाले? यामध्ये प्रत्येक तुकडीला इयत्तेला आम्ही एक किल्ला दिलेला होता. तर त्या तुकडीमधले जवळजवळ 15 ते 16 विद्यार्थी त्याच्यात सहभागी होते आणि असे एकूण सगळे 12 किल्ले जे तयार झाले त्याच्यामध्ये 150च्या जवळपास मुलं त्या ठिकाणी सहभागी होते. पालकांनी सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग त्या ठिकाणी नोंदवला. 20 ऑक्टोबरपर्यंत सायंकाळी 4 ते 6 या वेळामध्ये किल्ले बघू शकता. म्हणजे प्रदर्शन आम्ही त्या ठिकाणी ओपन ठेवलेले सर्व लोकांसाठी आणि तसं तुम्ही मध्ये आले तरी त्या लोकांना ते किल्ले पाहायला. नमस्कार, मी रोटरियन अरुण सपकाळे, रोटरी क्लब ऑफ कल्याणचा माजी अध्यक्ष. आज एक वेगळा उपक्रम आपण इथे केला आहे नूतन विद्यालयाबरोबर. रोटरी क्लब ऑफ कल्याण बरेच प्रोजेक्ट्स करत असते, त्यामधला एक हेरिटेजला धरून, वारसा जे आपले आहेत त्यांना धरून एक आपण प्रोजेक्ट केलेला आहे, ज्यामध्ये युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे 12 किल्ले जे आहेत ते समाविष्ट केले गेले आहेत. तर रोटरी क्लब ऑफ कल्याणतर्फे आम्ही विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळा भरवली होती, दुर्ग बांधण्याची आणि मग प्रदर्शन. त्यामध्ये नूतन विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी खूप उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला आणि आमच्या मार्गदर्शनाअंतर्गत आपण 12 किल्ले बांधले गेलेत. आणि ह्या प्रकल्पाचा मुख्य उद्देश हाच होता की मुलांना मोबाईलमधनं आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि मैदानात मातीमध्ये आपण उतरवायचं आहे.
मुलांनी उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद दिला आहे आणि 3 दिवस मुलांनी सुरुवातीला एक वर्गामध्ये कार्यशाळा, किल्ल्याबद्दल माहिती सर्व आम्ही त्यांना सांगितली आणि नंतर 2 दिवस फील्डमध्ये त्यांनी हे किल्ले बांधलेले आहेत. आणि हे जे किल्ले बांधलेले आहेत त्या किल्ल्यांमध्ये आपण प्रमाणबद्धता, स्केल जे आहे ते आपण मेंटेन केलेलं आहे आणि किल्ल्यांमध्ये फक्त माती आणि दगड याचा आपण समावेश केलेला आहे. सो दॅट हे सर्व किल्ले इको फ्रेंडली आहेत आणि त्या किल्ला बांधताना प्रत्येक विद्यार्थ्याला त्या किल्ल्याबद्दलची माहिती आणि त्या किल्ल्याबद्दलचं असलेलं आकर्षण ह्या सर्व गोष्टींमुळे भविष्यात हे मुलं सर्व हे किल्ले बघायला पण जातील आणि त्यांना त्याबद्दलचं जे आहे छंद पण निर्माण होईल की वेगवेगळे किल्ले महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 700 किल्ले आहेत, त्याच्यामधले 350 हे आहेत दुर्ग आहेत, गडदुर्ग आहेत. तर विद्यार्थ्यांमध्ये ह्या अशा कमी वयामध्ये हा छंद लागणं हे फार चांगली गोष्ट आहे आणि तोच रोटरी क्लब ऑफ कल्याणचा एक मुख्य उद्देश होता की आपण ह्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये काहीतरी आपण नाविन्यपूर्ण बदल घडवून त्यांना या किल्ल्यांविषयी, महाराष्ट्रातल्या किल्ल्यांविषयी ओढ लावावी. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये जे मराठा वॉर लँडस्केप याच्या अंडर आपले 12 किल्ले भारतातले झाले आहेत, ज्यातले 11 किल्ले हे महाराष्ट्रातले आणि 12वा किल्ला जिंजी हा तमिळनाडूतला आहे. आणि सगळ्या मुलांनी 5वी ते 10वीच्या मुलांनी अगदी उत्स्फूर्तपणे हे किल्ले बनवले. म्हणजे किल्ल्याचे भाग, कोणते बुरुज कशाला म्हणतात, तिकडचे कोठार कसे असतात, त्याचा म्हणजे त्यांना एक म्हणतात ना, एक प्रत्यक्ष त्यांनी अनुभवलं ते कसं असतं, कशी त्याची रचना असते किल्ल्यांवर आणि अशा प्रकारे ते किल्ले बनवले गेले आहेत. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.